आणि आता एक महत्त्वाची बातमी आपल्याला माहितीच असेल की एका मुलीचं अपहरण झाल्याची बातमी कालपासनं माध्यमांमध्ये गाजते। सध्या आपण पाहतोय गोपीचंद पडळकर हे त्या ठिकाणी भेटीला गेलेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रचंड गदारोळ सुरू आहे। काही वेळापूर्वीच या मुलीने एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे। त्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या मर्जीने निघून गेलेलो आहोत, आपल्या मित्राबरोबर पळून गेलेलो आहोत असं तिने स्पष्ट केलेलं आहे आणि अपहरण न झाल्याची माहिती तिने दिली आहे। परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र पहिल्यांदा बातमी येताना तिच्या भावाच्या आणि आईच्या डोळ्यामध्ये मिरचीची पूड टाकून तिचं 2 व्यक्तींनी अपहरण केल्याची माहिती पोहोचलेली होती। सध्या भिगवण जिथे ही घटना घडली आहे तिथे गोंधळाचं वातावरण आहे, अनेक लोक जमलेले आहेत आणि त्याचबरोबर आमदार गोपीचंद पडळकरही इथे पोहोचल्याचं कळतंय। या संपूर्ण प्रकरणाला धार्मिक किनार सुद्धा असल्यामुळे वातावरण आणखीन थोडंसं तंग झाल्याचं दिसतंय, गोंधळाचं वातावरण दिसतंय। आपले प्रतिनिधी जयदीप भगत आपल्या सोबत आहेत, आपल्याला अधिक माहिती देतील। जयदीप, नक्की काय एवढा गोंधळ तिथे आहे, नक्की काय घडलंय? खरं तर हा काल जी घटना घडली त्याचा पडसाद आज भिगवणमध्ये पाहायला मिळाले। मात्र आज जो आहे तो हिंदू संघटनांच्या वतीनं या ठिकाणी जो आहे तो मोर्चा काढण्यात येणार होता, परंतु त्या मोर्चाची वेळ 4 होती। त्याआधीच मुलीचा जो आहे तो व्हिडिओ आला आणि आता या ठिकाणी मोठ्या संख्येनं जो मॉब आहे, खरं तर हा नियोजित मोर्चा होता या ठिकाणी येण्याचा। याला पोलिसांना जो आहे तो या ठिकाणी या मोर्चाला परवानगी नाकारली होती आणि त्यानंतर जो आहे तो व्हिडिओ समोर आला आणि गोपीचंद पडळकर या ठिकाणी आलेले आहेत, ज्यांच्या उपस्थितीत हा मोर्चा होणार होता। खरं तर वेगवेगळे जयदीप थोडंसं थांबवते, गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया आली पाहूयात। पसरवले जात आहेत। मुलीचा जबरदस्तीने व्हिडिओ तयार करून तो पोलीस अधिकारी त्यांच्या नातेवाईकांना पाठवला जातोय। मी आता मुलीचे भाऊ, मुलीचे मामा, मुलीचे चुलते यांच्याशी चर्चा केलेली आहे। मुलीला वडील नाहीत, मुलीचं लग्न ठरलं होतं, मुलीचं लग्न पुढच्या 2-4 दिवसामध्ये होतं आणि अशा परिस्थितीमध्ये जबरदस्तीनं या मुलीचं अपहरण केलेलं आहे आणि म्हणून मी आज भिगवणला आलोय। भिगवण पोलीस स्टेशनला भेट देणार आहे आणि हिंदू समाज सर्व संतापलेला आहे, तो एकत्रित आलेला आहे आणि हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। बाकीची सविस्तर चर्चा पोलीस स्टेशनला अधिकाऱ्यांच्या सोबत करून मी तुम्हाला सविस्तरपणे सांगेन। व्हिडिओ जर त्यांच्यापाशी येत असेल, अधिकाऱ्यांपाशी येत असेल, तर त्यांना सापडत का नाही येत? मी आता तोच विषय ऍडिशनल एसपींना व्हिडिओ बघितल्याच्या नंतर मी फोन केला होता की हा व्हिडिओ आला कुठून, त्यांनी म्हटले की वेगळं ऍप त्यांनी वापरलंय, त्याच्यातली लोकेशन दिसत नाही। त्यांनी पोलिसांना व्हिडिओ पाठवलं, नंतर घरच्यांना व्हिडिओ पाठवलं, म्हणजे त्यांचं धाडस वाढलेलं आहे किंवा त्यांच्या पाठीमागे कुणीतरी आहे, या मुलाला वाचवण्याचा कुणीतरी प्रयत्न करतोय असा त्याचा अर्थ होतोय। त्याचे चुलते इथले गुंड आहेत, प्रचंड त्याची दहशत आहे, त्याच्यावरती अनेक गुन्हे आहेत। मागे हिंदू मुलींच्या अपहरणामध्ये पण तो आरोपी होता, काही महाराजांना मारहाण केलेली आहे, इथल्या मंदिरामध्ये ते कब्जा घेत आहेत, मंदिरातल्या मूर्त्यांची मोडतोड केलेली आहे। मग हे कसं काय असं होतंय? इतके दिवस का गप्प आहे पोलीस प्रशासन? वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये तो आरोपी आहे, माझ्याकडे लिस्ट आहे। इतक्या गुन्ह्यात जर तो आरोपी असेल तर त्याच्यावरती मोक्कांतर्गत कारवाई का नाही झाली? हे सगळे विषय मी आता पोलीस स्टेशनचे अधिकारी आहेत त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून या सर्व लोकांशी बोलून आपल्या समोर मांडणार आहे। पसरवले जात आहेत। मुलीचा जबरदस्तीने व्हिडिओ तयार करून तो पोलीस अधिकारी त्यांच्या नातेवाईकांना पाठवला जातोय। मी आता मुली तर आमदार गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया अशी होती की या मुलीचं लग्न ठरलेलं होतं आणि तिला जबरदस्तीने तिचं अपहरण करून तो व्हिडिओ सुद्धा जबरदस्तीने बनवण्यात आलेला आहे। पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी जयदीप भगत यांच्याकडे जाऊया। जयदीप, आता गोपीचंद पडळकर यांनी केलेले दावे, तो व्हिडिओ आणि त्याचबरोबर सगळा घटनाक्रम याच्यावरती पुन्हा एकदा प्रकाश टाका। खरं तर पूर्वी काल दुपारी 3:30च्या दरम्यान मुलगी, तिचा भाऊ आणि तिची आई गाडीवरून लग्नाची खरेदी करून जात असताना त्यांना डोळ्यात चटणी टाकली गेली आणि मुलीचं अपहरण केलं गेलं। त्यानंतर जे आहे असं सांगण्यात आलं, त्या पद्धतीने तक्रार पोलिसांनी लगेच त्याच्यावरती 6 पथकं रवाना केली त्यांच्या शोधण्यासाठी। सुरुवातीच्या काळात नगरच्या बाजूने ते पुन्हा एकदा पुण्याकडे गेले आणि पुण्यावरून पुन्हा एकदा सासवडकडे आल्याचा अशा पद्धतीने पोलिसांनी ट्रॅक आखला। परंतु ज्यावेळेस ही घटना घडली
त्यावेळेस मोठ्या संख्येनं जो आहे तो रोष पाहायला मिळाला. मोठ्या संख्येनं विविध संघटना ज्या आहेत हिंदुत्ववादी त्यांनी पोलीस स्टेशन पुढे ठिय्या मांडला. रात्री पुणे सोलापूर हायवे देखील रोखून धरला होता. त्यानंतर जो आहे तो जनआक्रोश मोर्चा काढला जाणार जे आहे त्याचं काल रात्री सांगितलं गेलं आणि या घटनेच्या निषेधार्थ जे आहे ते आज भिगवण बंदची हाक देण्यात आली. या मोर्चाला जो आहे तो आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप आणि विविध संघटनांचे या ठिकाणी ते हिंदू संघटनांचे आहेत ते अधिकारी या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित राहणार होते. आणि त्यानंतर जो आहे ते सकाळपासून त्यांची एकच मागणी होती, झालेल्या घटनेचा तपास व्हावा, दोषींवर कारवाई व्हावी आणि तिसरी सगळ्यात महत्वाची मागणी की मुलीला सुरक्षितरित्या घरी आणावं. आणि त्यानंतर जो आहे तो 4 वाजता मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र मोर्चाला काहीसा उशीर झाला आणि त्यानंतर जो आहे तो मुलीचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे की मी माझ्या मर्जीनं गेले होते, माझ्या कुठल्याही प्रकारची चटणी माझ्या डोळ्यात टाकली नव्हती, असं जे आहे ते मुलीने सांगितलं गेलं. मात्र आता गोपीचंद पडळकरांनी असा आरोप केलेला आहे की हा तिच्याकडून व्हिडिओ बनवून घेतलेला आहे, तिच्यावरती प्रेशर टाकले गेलेला आहे. आणि याचाच जाब विचारण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर आणि विविध संघटना ज्या पद्धतीने मोर्चाचं नियोजन होतं त्या पद्धतीनं आता भिगवण पोलीस ठाण्यासमोर आलेले आहेत आणि आता ते पोलिसांशी चर्चा करणार आहेत. मात्र या ठिकाणी मॉब मोठ्या प्रमाणात आहे, त्याच्यामुळे चर्चेला थोडा विलंब लागतोय. आता या ठिकाणी गोपीचंद पडळकर आणि इतर जे आहेत हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत. पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त आहे. खरं तर गेल्या काही दिवसापासूनचं जर पोलिसांनी या दोघांचं ट्रॅक रेकॉर्ड काढलं तर साधारणतः 1 महिन्याभराची जे कॉल रेकॉर्डिंग आहेत किंवा कशा पद्धतीनं जे CDR काढले गेले त्याच्यामध्ये जे आहे ते 1 महिन्यापासून हे दोघं एकमेकांशी संवाद साधत होते. अर्थात हा फक्त फोनवरचा संवाद होता, व्हॉट्सअपवर काही बोलणं झालं होतं का याचा देखील तपास करत होते. यांच्यासाठी जे आहे ते सहा पथकं पोलिसांनी रवाना केली होती आणि जवळपास 200 ते 250 किलोमीटर खरं तर त्या दोघांचेही मोबाईल बंद होते. 200 ते 250 किलोमीटर या पोलिसांनी तिचा CCTVच्या आधारे जो आहे तो या ठिकाणी तपास केला. मात्र अद्यापपर्यंत ही मुलगी आणि मुलगा ज्याने अपहरण केलं होतं ते पोलिसांना मिळून आले नसले तरी या ठिकाणी जो आहे तो व्हिडिओ समोर आल्यानं एक वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. आता नेमकं सत्य काय हे ज्यावेळेस ती मुलगा आणि मुलगी समोर येईल त्याच वेळेस समजू शकेल. पूर्वी जयदीप, या दोघांमध्ये बोलणं होत होतं आणि साधारणपणे 1 महिन्यापासून बोलणं होत होतं, याची माहिती समोर आल्याचं आपण सांगितलं. पण या व्यतिरिक्त या मुलीची जी पार्श्वभूमी आहे किंवा ज्यांच्यावरती आरोप केले जातात अपहरणांचे त्यांची पार्श्वभूमी याबद्दल आपल्याला काही माहिती मिळाली आहे का? खरं तर पूर्वी जे पोलिसांनी सांगितलं होतं, पोलिसांनी फक्त 1 महिन्याचे CDR किंवा जे रेकॉर्डिंग आहे ते काढलं होतं आणि त्याच्या आधारे हे दोघं 1 महिन्याभरापासून बोलत होते असं सांगण्यात आलं होतं. आता त्या मुलीनं जो व्हिडिओ समोर आलाय तर त्याच्यामध्ये तिचं म्हणणं असं की आमच्या दोघांचे साधारणपणे 2 वर्षापासून प्रेमसंबंध होते, कुठल्याही प्रकारचं माझं अपहरण केलं नाही, मी माझ्या मर्जीनं गेले असं सांगण्यात आलंय. खरं तर या म्हणजे ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस हे अपहरण सांगितलं गेलं, तशा पद्धतीचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे. मात्र आता ज्या मुलीचा व्हिडिओ समोर आलेला आहे त्यांची ओळख, आता दुसरी गोष्ट अशी आहे की या मुलीचं 22 तारखेला लग्न ठरलं होतं, लग्न देखील होणार होतं. मात्र त्याआधीच असा प्रकार घडला आणि त्यातून जे आहे ते आता ही मुलगी आणि मुलगा साधारणतः 100 मीटरच्या अंतरावरती राहतात, लहानपासून एकमेकाला ओळखतात. ती मुलगी जी आहे ती मागच्या 2 ते 3 वर्षापासून मामाकडे शिकण्यासाठी गेली होती आणि हा मुलगा आणि मुलगी शेजारी राहत असल्यामुळे त्यांची ओळख होती. आणि काल ज्यावेळेस हा प्रकार घडला दुपारी 3:30च्या दरम्यान त्यावेळेस असं सांगितलं गेलं, तक्रार देखील तशी दाखल केली गेली की लग्नाची खरेदी करून, या मुलीचं 22 तारखेला लग्न होणार होतं, लग्नाची खरेदी करून घरी जात असताना हा प्रकार घडला आणि तिचं अपहरण करण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी साधारणपणे 6 पथके रवाना केली होती आणि आता जो व्हिडिओ आलाय तो समोर सगळ्यांसमोर आहे. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी फसवून नेल्याचा आरोप जो आहे तो गोपीचंद पडळकरांनी केला आणि तिच्यावरती दबाव टाकला गेला. जयदीप, आमदार संग्राम जगताप आता इथे पोहोचलेले दिसत आहेत. जयदीप, अजून एक महत्वाची गोष्ट आहे की भिन्न धर्मीय असल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला त्याचीही किनार आहे. तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये जे दावे केले जातात या मुलाबद्दल त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असंही म्हटलेलं आहे गोपीचंद पडळकरांनी, अशी काही माहिती आपल्याला कळली आहे का? ज्यावेळेस हाच प्रश्न आपण पोलीस अधीक्षक जे संदीप गिल आहेत पुणे ग्रामीणचे त्यांना विचारला असता, त्यांनी असं सांगितलं की अद्यापपर्यंत आम्हाला समोर आलेली नाही. तर दुसरीकडे आरोप केलाय गोपीचंद पडळकरांनी. खरं तर आता हा तपासाचा भाग राहील की नेमका त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे किंवा नाही. पोलिसांना विचारलं असता, पोलिसांनी आतापर्यंत आम्हाला कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे. मात्र दुसरीकडे गोपीचंद पडळकर आरोप करतात की त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे.
स्थानिकांनी विचारलं, स्थानिकांच्या माहिती घेतली असता स्थानिक याच्यावरती बोलायला तयार नाहीत. मात्र आता जो तपासांतीचा जो भाग आहे हा शेवटी पोलिसांचा तपासाचा भाग आहे आणि त्यानिमित्त तो तपास पूर्ण झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची बाब आहे की आता दोघांना शोधणं. खरं तर साधारणतः 24 तासापेक्षा जास्त कालावधी उलटून गेलेला आहे. दुपारी 3:30-4ची घटना आता जवळपास या ठिकाणी 5:15 झालेल्या आहेत. म्हणजे साधारणतः 26 तासाच्या आसपास हा जो आहे तो कालावधी झालेला आहे. 25 तासाच्या पेक्षा जास्त तास उलटून गेल्यामुळं अद्यापपर्यंत पोलिसांना या दोघांना पकडण्यात यश आलेलं नाहीये. मात्र जो व्हिडिओ समोर आलाय त्याच्यामुळे या प्रकरणाला एक वेगळं वळण जे आहे तो मिळालं गेले. खरं तर हा प्रकार वेगवेगळ्या पद्धतीनं हाताळला गेला, वेगवेगळे आरोप केले गेले. मात्र नेमकं काय आहे हेच चौकशी अंती होईल. सगळ्यात महत्त्वाची आता पोलिसांची प्राथमिकता आहे की त्या दोघांना पकडणं, त्या मुलीचा शोध घेणं आणि त्यानंतर जे आहे ते पुढचा जो काय नेमकं काय झालं होतं हे आपल्याला त्याच वेळेस समजू शकेल. पूर्वी नक्कीच जयदीप, तू सोबतच राहा. एकदा पुन्हा आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया की भिगवणमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे, कारण काल इथे एका मुलीचं अपहरण झालेलं होतं अशी बातमी सुरुवातीला आली. यामध्ये मुलीच्या भावाच्या आणि आईच्या डोळ्यामध्ये चटणी किंवा मिरचीची पावडर टाकून 2 व्यक्तींनी तिचं अपहरण केल्याची बातमी पुढे आलेली होती, उघडकीस आलेली होती. परंतु आज या संदर्भामध्ये मोर्चासाठी लोक जमलेले असताना या मुलीचा एक व्हिडिओ आलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपलं जबरदस्तीने अपहरण न झाल्याचं तिने सांगितलं. आपण मर्जीने केले असं सांगितलंय. आपण ती मुलगी नक्की या व्हिडिओत काय म्हणाली ते ऐकूया. माझ्या आठवडे मी जाहीर शेख यांच्यासोबत 2 वर्षापासून प्रेम संबंधात आहे. तर काल झालेल्या प्रकरणात माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही. मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आली. माझ्यावरती अपहरण झाले नाही किंवा चटणी वगैरे टाकण्यात आली नाही. तर राजकीय माणसाने त्यांच्यासोबत राजकीय लोकांनी डोळ्या बसून घेऊन येईल. मी माझ्या मर्जीने आले. माझ्या आठवडे मी जाहीर शेख यांच्यासोबत 2 वर्षापासून प्रेम संबंधात आहे. तर काल झालेल्या प्रकरणात माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही. मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आली. माझ्यावरती अपहरण झाले नाही किंवा चटणी वगैरे टाकण्यात आली नाही. तर राजकीय माणसाने त्यांच्यासोबत राजकीय लोकांनी डोळ्या बसून घेऊन येईल. मी माझ्या मर्जीने आले. तर या मुलीचं लग्न ठरलेलं होतं, 2 दिवसांनी तिचं लग्न होतं आणि त्याच्या खरेदीसाठीच ती बाजारात गेलेली असताना तिच्या भावाच्या आणि आईच्या डोळ्यांमध्ये तिखट टाकून 2 व्यक्तींनी तिला बरोबर नेलं. आधी अपहरण असल्याची बातमी होती, परंतु या व्हिडिओत आपण ऐकलं की तिचं स्पष्ट असं म्हणणं आहे की 9 वर्षांपासनं हा माझा मित्र आहे आणि मी माझ्या मर्जीने आलेले आहे, माझं अपहरण झालेलं नाही आहे. आता आरोप असा केला जातोय की जबरदस्तीने हा व्हिडिओ तिच्याकडनं करवून घेण्यात आलेला आहे. परंतु आपल्या प्रतिनिधींनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे हे दोघं जण एकमेकांना ओळखत असल्याची माहिती कळतीये. ते एकमेकांच्या आजूबाजूलाच राहत होते आणि त्यांची आधीपासूनच मैत्री होती अशी एका बाजूला माहिती कळतीये. पण त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने आमदार गोपीचंद पडळकर यांनी मोठे दावे केलेले आहेत. त्यांच्या मते तिचं जबरदस्तीने अपहरण झालेलं आहे. त्याचबरोबर तिच्याकडनं जबरदस्तीने हा व्हिडिओ करून घेण्यात आलेला आहे. त्या मुलीचं लग्न होतं 2 दिवसांनी आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा गुन्हा घडलेला आहे. शिवाय ज्या व्यक्तीने अपहरण केलेलं आहे त्याची सुद्धा गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय असाही आरोप त्यांनी केलाय. आत्ता आपण जी दृश्य बघतोय ती भिगवणमधली आहेत आणि इथे संग्राम जगताप सुद्धा पोहोचले आणि गोपीचंद पडळकर सुद्धा इथे पोहोचलेले दिसत आहेत. खरं तर या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज हिंदुत्ववादी संघटनांचा इथे मोर्चा होता, परंतु या मोर्चाच्या आधी व्हिडिओ बाहेर आला आणि त्यामुळे आणखीन तिथे गदारोळ सुरू झाला आणि तणावाचं वातावरण भिगवणमध्ये आहे. परंतु सध्या आमदार संग्राम जगताप आणि आमदार गोपीचंद पडळकर तिथे पोहोचलेले आहेत. पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि आंदोलकांना थोपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.